नमस्कार. VSK स्टडीज मध्ये सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आणि वर्षाच्या सुरुवातीलाच आपण बालभारतीची पहिली कविता बघणार आहोत. ती म्हणजे भलसागर भारत होवो या मराठीच्या पुस्तकामध्ये ही कविता आहे. तर ती आता आपण बघणार आहोत. आणि हे गाणं आहे, तर गाणं तुम्ही युट्यूबला ऐकू शकता. आता या पूर्ण व्हिडिओमध्ये आपण त्याचा शब्दार्थ आणि पूर्ण जो आशय आहे तो समजावून घेणार आहोत. तर ही कविता लिहिलेली आहे साने गुरुजी यांनी. जसं की तुम्हाला माहिती आहे, साने गुरुजी हे स्वातंत्र्य सेनानी होते, तर त्यांनी देशभक्तीपर ही कविता लिहिलेली आहे. तर थोडीशी ओघवत्या शैलीत आहे आणि तेव्हाचे शब्द आहे की आता तुम्हाला त्यातले काही अर्थ कळणार नाही, तर ते मी समजावून देते. आपण पहिल्या कडव्यापासून सुरुवात करूयात. तर बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो. बलसागर, बलसागर म्हणजे काय? बल म्हणजे शक्ती, ताकद. तर इतके ताकदीची आपला भारत देश होऊ देत आणि विश्वात म्हणजे जगामध्ये सगळीकडे त्याचं नाव होऊ देत, शोभून राहू देत. आणि पुढे आहे हे कंकण करीत बांधी येले. कंकण म्हणजे प्रतिज्ञा त्यांनी घेतलेली आहे की देशसेवा करीन, ह्याचा त्यांनी प्रतिज्ञेचा जो आपला धागा असतो तो बांधलेला आहे. करी म्हणजे हातावर, तर तो हातावर बांधलाय. आणि जनसेवे जीवन दिले. जनसेवे म्हणजे जन म्हणजे आपली जनता, लोक, त्यांची सेवा करण्यासाठी त्यांनी अख्खं त्यांचं आयुष्य दिलेलं आहे. राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मराया लाहो. राष्ट्रार्थ म्हणजे राष्ट्रासाठी, राष्ट्रासाठी मी माझे पूर्ण जे काही आयुष्य आहे, प्राण आहे, ते ठेवलेले आहे. मी सिद्ध, सिद्ध म्हणजे तयार आहे, कधीही राष्ट्रासाठी मरायला मी तयार आहे. बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो. आता ह्याचा पुढचा दुसरा कडवं आहे. वैभवी देश चढविन, सर्वस्व त्यास अर्पिन. वैभवी म्हणजे वैभव फक्त संपत्तीच्या रूपातच नाही, तर सगळ्या प्रकारे आपल्या देशात वैभव आलं पाहिजे अशा प्रकारे मी काम करेन आणि देशाला तेवढ्या उंचीवर घेऊन जाईन. सर्वस्व त्यास अर्पिन, सर्वस्व म्हणजे जे काही त्यांच्याकडे आहे, तन मन धनाने पूर्णपणे आपण देशासाठी अर्पण करायचं. अर्पण करायचंय म्हणजे देशासाठी वापरायचं आहे. हा तिमिर घोर संहारीन, या बंधू सहाय्या लाहो. हा तिमिर, तिमिर म्हणजे अंधार, घोर म्हणजे खूप घनदाट आणि खोल असा झालेला. संहारीन म्हणजे त्याचा नाहीसा करेन. तिमिर म्हणजे अंधार प्रकाश या रूपात नाही, तर आपल्या देशामध्ये जे काही जाती धर्मावरून वाद होतात किंवा जे काही अराजक माजतं किंवा जे काही वाईट घडतात, त्या सगळ्या गोष्टी मी संहार करेन, त्याचा मी नष्ट करेन, असं साने गुरुजी म्हणतात. या बंधू सहाय्याला हो, सहाय्य म्हणजे मदत करणे. बंधू म्हणजे आपल्या देशात जे काही आहेत, तर त्या सगळ्यांना त्यांनी बंधू म्हटलेले आहेत. त्या सगळ्या बंधूंना, या सगळ्या लोकांना या आणि मदतीला या, म्हणजे आपण हे जे देशसेवेचे व्रत आहे ते पुढे नेऊयात. आता पुढचं तिसरं कडवं बघूयात. हातात हात घेऊन, हृदयास हृदय जोडून, ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य कराया लाहो. हातात हात घेऊयात आणि हृदयास हृदय जोडूयात, म्हणजे आपण सगळे एकत्र एका ध्येयासाठी काम करूयात. ऐक्याचा मंत्र जपून, ऐक्य म्हणजे एकता, सगळ्यांनी एक मनाने एक दिलाने काम करणं म्हणजे ऐक्य. आणि हे ऐक्य कशासाठी करायचंय? तर देशसेवेसाठी करायचंय. या कार्य कराया लाहो. आणि गुरुजी सगळ्यांना, बंधू भगिनींना उद्देशून म्हणतात की सगळ्यांनी या कार्यामध्ये सहभागी व्हा. चौथं यातलं कडपं आहे. करी दिव्य पताका घेऊ. करी म्हणजे हातामध्ये, दिव्य पताका घेऊ कशाची? तर देशासाठी लढण्याची. प्रिय भारत गीते गाऊ. भारतावरची जेवढी काही गीतं असतील त्याच्या पराक्रमाची, ती आपण गाऊयात. विश्वात पराक्रम दाऊ. दाऊ म्हणजे दाखवणे. ही माय निजपदा लाहो. ही माय म्हणजे ही आपली धरणी माता काय आहे, ही भारत माता काय आहे, हे सगळ्या विश्वाला आपण दाखवून देऊ. आता यातलं पुढचं कडवं आहे पाचवं. या उठा करू हो शर्थ,
संपादू दिव्य पुरुषार्थ, हे जीवन ना तरी व्यर्थ, भाग्य सूर्य तळपत राहू. या उठा करू हो शर्थ, म्हणजे आता आपण एकदम जे काही आपल्याकडे आहे ते घेऊन तन मन धनाने शर्थ करूयात, म्हणजे एकदम जिद्दीने लढूयात. संपादू दिव्य पुरुषार्थ, म्हणजे जे कोणी आतापर्यंत काम केलेलं नसेल असं काम आपण करून दाखवूयात आणि पुरुषार्थ साध्य करूयात. हे जीवन ना तरी व्यर्थ, म्हणजे आपल्याला जे जीवन मिळालेलं आहे ते व्यर्थ घालवू नये. व्यर्थ घालवणे म्हणजे वाया घालवणे, फुकट घालवणे. तर ते तसं घालवायचं नाहीये. ते कशासाठी वापरायचं? देशसेवेसाठी वापरायचंय. भाग्य सूर्य तळपत राहो, म्हणजे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवायचं जे भाग्य सूर्य आहे तर तो तळपता राहू देत. आपला देश सगळ्या जगामध्ये उठून दिसू देत. आता आपण शेवटचं 6वं कडवं बघणार आहोत. हिमाय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल, जगतास शांती देईल, तो सोन्याचा दिन येवो. म्हणजे ही माय थोर होईल. माय म्हणजे धरणी माता, पृथ्वी माता, आपली भारत माता जी आहे ती थोर होईल. थोर म्हणजे मोठी होईल. तर कधी होईल? जेव्हा आपला भारत स्वतंत्र होईल तेव्हा ती भारत माता थोर होईल. वैभवे दिव्य शोभेल, तिला भरपूर वैभव, आईला आपण दिल्यावर किती तिला आनंद होईल असं कवी म्हणतात. जगतास शांती देईल, आणि हे वैभव मिळाल्यावर ती काय करेल? अख्ख्या जगाला शांती देईल. शांती म्हणजे मदत करेल किंवा शांतीसाठी प्रयत्न करेल. तो सोन्याचा दिन येवो. सोन्याचा दिन कधी येईल? जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळेल, असा सोन्याचा दिवस येऊ देत. सागर भारत होवो, विश्वात शोभून राहो. अशी ही 6 कडव्यांची कविता आहे. कविता लिहिलेली साने गुरुजी यांनी. साने गुरुजींचं संक्षिप्त खाली सगळं दिलेलं आहे, जीवनचरित्र. 1899 साली त्यांचा जन्म झाला, 1950 साली मृत्यू झालाय, आणि त्यांनी बरंच लिखाण केलेलं आहे. आपल्या सगळ्यांचं आवडतं श्यामची आई हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. त्याचसोबत बऱ्याचशा कविता, लेख आणि पुस्तकं त्यांची प्रसिद्ध आहेत. केव्हा केव्हा तुम्हाला मिळतील तेव्हा नक्की वेळून वाचा ती. याचा स्वाध्याय हवा असेल तर नक्की कमेंट करून सांगा. मी लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.